नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या डेली ब्लॉगमध्ये. आजचा दिवस साधा आहे पण खूप छान असणार आहे. चला दिवसाची सुरुवात करूया. सकाळची सुरुवात ही चहा, कॉफी यानेच होते. सकाळचा चहा म्हणजे दिवसाची एनर्जी असते. तुमची सकाळ चहाशिवाय सुरू होते का? मला नक्की कळवा कमेंट्समध्ये. चला तर चहा पिऊयात. तुमची सकाळची सुरुवात कशाने होते हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर मी रोज सकाळी ब्लॅक टी पिते. हाय फ्रेंड्स, तर आता झालेली आहे दुपार, तर जेवणाची वेळ झालेली आहे. आज आहे अंगारकी चतुर्थी, त्याच्यामुळं मी आज बनवणार आहे जेवणासाठी खिचडी. तर चला बघूयात आपण खिचडी. तर मी ह्यात टाकलं आहे आपलं शेंगदाण्याचं तेल. त्यामध्ये मिरची ठेचून टाकलेली आहे आणि त्यामध्ये बटाटे टाकलेले आहे. आणि हे बटाटे मी असेच बटाटे टाकते, कारण की ते तसे उकडून बटाटे टाकले ना की ती थोडीशी खिचडी चिकट होते. सो त्यामुळे मी असे टाकते बटाटे. तर आपण हे बटाटे शिजण्याची वाट बघूयात. साबुदाणा भिजवून त्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे त्याच्यामध्ये, आणि त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं. असं चेक करायचं की आपलं बटाटे शिजलं आहे का नाही. तर आता आपलं बटाटे शिजलेलं आहे. त्यामध्ये आपण जे साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूट जे मिक्स करून ठेवलेलं होतं ते यामध्ये टाकून द्यायचं. आणि त्यालाही छान असं मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहे. चवीपुरतं मीठ, आणि तेही छान मिक्स करून घ्यायचं. तर आता आपली खिचडी रेडी आहे. छान मी ताट सर्व केलं आहे. बघू शकताय तुम्ही, खूप छान अशी खिचडी झाली आहे. तर मित्रांनो, आज आपली आता खिचडी तयार झालेली आहे. तर बघू शकताय तुम्ही, खूप छान अशी दिसते ती. तर खिचडी ही प्रत्येकालाच आवडत असते. तर या तुम्ही पण माझ्यासोबत फराळाचं करायला. संध्याकाळच्या वेळी छान असं वातावरण झालेलं, तर संध्याकाळी मी टेरेसवर गेलेली चहा पिण्यासाठी. तर छान कावळासुद्धा मला कंपनी देत होता. छान वातावरण झालं होतं. त्यानंतर मी मंदिरात जायला निघाली. थोडासा अंधार पडलेला होता. मंदिरात खूप सारी गर्दी होती, त्यामुळे खूप जास्त वेळ लागला दर्शन घ्यायला. पण भक्तांचं दर्शन झाल्यावर खूप जास्त प्रसन्न वाटलं. तर फ्रेंड, आता संध्याकाळचं जेवण बनवण्याची वेळ झालेली आहे. तर चला आता मी पटकन स्वयंपाक बनवून घेते. त्यानंतर तुम्हाला दाखवते मी काय बनवलं आहे ते. तर आज अंगारिका चतुर्थी असल्यामुळे मी आज बनवलेले आहेत मोदक, वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकर. कसा वाटला आजचा मेन्यू मला कमेंट करून नक्की सांगा. दिवस कसा गेला हेही मला कळवा. आजचा दिवस खूप शांत आणि प्रोडक्टिव्ह होता, पॉझिटिव्ह होता. खूप छान आपण आजचा दिवस मी छान स्पेंड केलेला आहे. कधी कधी असे साधे दिवसही खूप जास्त सुंदर आणि छान वाटतात, मनाला शांती देतात. आजचा व्लॉग येथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. शुभरात्री, गुड नाईट, बाय बाय.